बीडच्या परळीत आणखी एक अत्याचाराची घटना घडली। हातपाय बांधून मुलीवर दोघांकडून अत्याचार करण्यात आला। अत्याचाराची घटना मुलीने घरच्यांना सांगितल्याने आरोपींकडून कुटुंबियांना धमकी देण्यात आली। दोन्ही नराधमांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुण्यात वैष्णवी जमकर या विवाहितेची आत्महत्या। लोणीकंद परिसरातील घटना। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं वैष्णवीचं लग्न। सासू सासऱ्यांसह पतीविरोधात गुन्हा। नालासोपाऱ्यात विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या। मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप। काजल मोर्या असं गळफास घेतलेल्या या महिलेचं नाव। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या। मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या जबर मारहाणीत मुलाचा मृत्यू। मृत मुलाच्या आईचा आरोप। नागेश जाधव असं मृत मुलाचं नाव। मुलीच्या मोबाईलवरून मेसेज करून नातेवाईकांनी मुलाला बोलावून मारलं। 10 जणांवर गुन्हा दाखल। सांगलीतील गॅस अभावी एमआयडीसीतील कास्टिंग आणि फॅब्रिकेशन कारखान्यातील उत्पादन ठप्प। आखाती देशातील युद्धाचा परिणाम लघु उद्योगांवर पडला। अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यता। आखाती देशांमधील युद्धाच्या झळा बुलढाण्यापर्यंत। खामगावमधील एमआयडीसीत गॅस टंचाईमुळे बिस्किट उत्पादन ठप्प। कंपनीतील 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। कंपनीवर आर्थिक संकटाची टांगती तलवार। पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकांना आखाती युद्धाचा फटका। गॅस उपलब्ध नसल्याने काही हॉटेल चालकांनी थेट चुलीवर जेवण बनवलं। मर्यादांमुळे स्टार्टर आणि चायनीज पदार्थ मेनूमधून वगळलेत। भंडाऱ्याच्या ग्रीन व्हॅली हॉटेल चालकावर कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरवर वापरल्यामुळे अधिकाऱ्यांची कारवाई। अवैधपणे वापरले जाणारे गॅस सिलेंडर जप्त। हॉटेल चालकावर गुन्हा दाखल। परभणीत एलपीजी पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय समिती। कलेक्टर, एसपी, पुरवठा अधिकाऱ्यांसह अनेकांचा समावेश। गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जाणार। ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी। गॅस पुरवठ्यात विलंब होत असल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा। रुग्णांसाठी जेवण बनवणाऱ्या कॅन्टीनमध्ये गॅस पुरवठा करण्याची मागणी। घाटी रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला तसं पत्र। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात। गॅस संपल्याने 200 लोकांचा चुलीवर स्वयंपाक। गॅस नसल्याने इतर पदार्थ बंद। पोहे आणि उपमा पदार्थांना प्राधान्य। पुण्यात निर्यात घटल्याने अंड्याचे दर घसरले। ओमान तसंच इतर अरब देशांमधून भारतातून मोठ्या प्रमाणात अंड्यांची निर्यात होते। मात्र निर्यात बंद असल्याने देशांतर्गत बाजारात अंड्याचा साठा वाढलाय। नाशिकमध्ये येवल्यात गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चूल पेटवण्याची वेळ। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिरसगाव या ठिकाणी सेंगृषी वृद्धाश्रम असून या आश्रमात चुलीवर अन्न शिजवायला सुरुवात। शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्ग लगतच्या हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्याने कोळसा आणि लाकडाच्या भट्ट्यांवर जेवण बनवण्याची वेळ। रायगडच्या हॉटेलमध्ये चुलीवर जेवण बनवण्याची वेळ। कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद। अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली। जळगावच्या कुसुंबा येथील बाफना गोशाळेत 2000 गायींच्या शेणापासून गोबर गॅस आणि विजेची निर्मिती। गॅससह वीज निर्मितीमुळे गॅस सिलेंडर तुटवड्याचा कुठलाही परिणाम नाही। व्यावसायिक तसंच घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याच्या समस्येवर गोशाळेचा शाश्वत पर्याय। रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर आज पुन्हा ग्राहकांच्या रांगा। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा। गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 50 ते 60 ग्राहक एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत। कुसुंबाच्या बाफना गोशाळेत 2200 गायींच्या शेणापासून दररोज 225 घनमीटर गोबर गॅसची निर्मिती। अशा गोबर गॅस प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची मागणी। जालना जिल्ह्यात 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा। रब्बी हंगामात काढणीला आलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना। जळगावमध्ये उष्णता वाढल्याने कैरी उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता। आंब्यावर आलेला मोहोर गळून पडत असल्याचं समोर। युद्धजन्य परिस्थितीचा श्रीगोंद्यातील द्राक्ष निर्यातीला मोठा फटका। द्राक्षाचे दर 100 रुपयावरून थेट 55 रुपयांवर घसरले। शेतकऱ्यांचं 400 कोटींचं नुकसान होण्याची भीती। सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी। उष्णता वाढल्याने छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील वाघ आणि सिंहांना कूलरचा गारवा मिळालाय। दिवसातून 3 वेळा थंड पाण्याने प्राण्यांना अंघोळ घातली जाते। उद्यानातील कर्मचारी 37 वर्षापासून ही सेवा बजावतात। भारतीय समता संघटनेच्या वतीने बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन। वन हक्काप्रमाणे वन जमिनी शेतकऱ्यांना देण्याची प्रमुख मागणी। शासनाने यावेळी ही आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा।
राहुल गांधींच्या विरोधात कराडमध्ये आंदोलन. राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी संसदेच्या पायरीवर चाय पार्टी केल्याचा आरोप. कराड ढिबेवाडी महामार्गावर रस्ता रोको करत राहुल गांधींचा निषेध केलाय. स्मार्ट मीटर विरोधात कडेगाव शहरात नागरिकांचा आक्रोश. सुस्थितीत असलेले जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले. महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन. कळंब शहरात गुंडगिरी वाढली. हॉटेलमध्ये घुसून युवकाला मारहाण. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये घुसून दहशत. युवक गंभीर जखमी. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. कांचनवाडीत महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई. डीपी रस्त्यावरची 101 बांधकामं जमीनदोस्त. पैठण रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता. राज्यातील पहिलं आणि देशातील दुसऱ्या कामाख्या देवी मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे मंदिर उभारलं. 21 ते 27 मार्च दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा. 111 खांबांवर उभारले भव्य मंदिर. मुलखेडमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे फवारणीचा कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेती सोपी आणि फायदेशीर करा. कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत. सीसीआय खरेदीची मुदत आज संपणार. कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस साठवणुकीवर अधिक भर. मोफत 5 ब्रास रेतीसाठी हिंगोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांकरता रेतीचा 28 घाट आरक्षित. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. घरकुलधारकांनी एजंटला बळी न पडता शासकीय कार्यालयाकडे अर्ज करण्याचं आवाहन. गोंदियाच्या वडेगाव बंध्या येथे जंगली हत्तींचा 4 दिवसांपासून धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, पाईपलाईन आणि मक्यांचं अतोनात नुकसान. ड्रोनद्वारे हत्तीच्या कळपावर वन विभागाकडून आता नजर ठेवण्यात येते. गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला वेग. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे पुलाच्या कामाला गती. पुणे महापालिकेचे मिशन अन्नदान. भटक्या श्वानांना जेवण देण्यासाठी महापालिकेकडून 1 कोटींची तरतूद. 5 परिमंडळ अंतर्गत भटक्या श्वानांसाठी फीडिंग पॉइंट निश्चित केले जाणार. अहिल्यानगरमधील माळीवाडा परिसरात पैसे हिसकावून पसार झालेल्या लाला सुद्रिकला अटक. आरोपीने चहाच्या बहाण्याने बाजीराव पोकळे याचे पैसे लंपास केले. कर्जत तालुक्यातील आरोपीला अटक करण्यात आली. नाशिकमध्ये शतपावलीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नैराश्यात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांची हत्या केली. पनवेलमधील तळोजा परिसरातील ही धक्कादायक घटना. तळोजा पोलिसांनी तुहिन घोष या 33 वर्षीय आरोपीला बेड्यात ठोकल्यात. सोलापुरातील कासेगावात 10 वर्षीय मुलाचा खाणीत बुडून मृत्यू. मित्रांसोबत पाण्यात पोहण्यासाठी गेला असतानाची घटना. पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा खाणीत बुडाल्याची माहिती. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परवर कारवाई. चालक आणि मलकावर गुन्हा दाखल. 50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या येवल्यात आवाज करणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची कारवाई. बुलेट सायलेन्सर मॉडिफाय करून फटका आवाज करणाऱ्या पोलिसांनी शिकवला त्यांना चांगलाच धडा. सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटलांनी मोहोळ यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुरलीधर मोहोळ यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. डॉक्टर्सने त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलंय. साताऱ्यातील दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचे मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते भूमिपूजन. इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित. महापुरुषांविरुद्ध होणाऱ्या अपमानजनक वक्तव्याविरोधात कठोर कायदा आणा. धर्मरक्षा प्रतिष्ठानची भाजप नेत्यांकडे मागणी. कोल्हापुरात निवेदन देऊन केली मागणी. गॅसच्या तुटवड्यावर मात करत जालन्यातील पायदळ पालखी पोहोचली शेगावात. 1500 वारकरी 4 दिवसांचा 105 किलोमीटरचा प्रवास करत शेगावात. गॅस संपल्यावर 1500 वारकऱ्यांचा लाकडी इंधनावर स्वयंपाक.